नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7-12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। धामणी खोऱ्यातील एका गावातील महिलेचे बाथरूममधील अंघोळीचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी जठारवाडी इथल्या किरण उत्तम पाटीलने देत तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केलाय। याबाबतची फिर्याद संबंधित महिलेने कळे पोलीस ठाण्यात दिली आहे। या प्रकरणी किरण उत्तम पाटील याच्यावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। करवी तालुक्यातील जठारवाडी इथल्या 30 वर्षीय किरण उत्तम पाटील यानं आपली नातेवाईक असलेल्या महिलेचे बाथरूममधील अंघोळीचे फोटो काढले होते। ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या महिलेला वेळोवेळी भेटायला बोलावलं। मार्च 2020 ते 14 जुलै 2023 पर्यंत मरळी आणि परखंदळे इथल्या लॉजवर नेऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले। तसंच विरोध केल्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली जात होती। याबाबतची फिर्याद संबंधित महिलेने कळे पोलीस ठाण्यात दिली आहे। या प्रकरणी संशयित किरण पाटील याला कळे पोलिसांनी अटक करून कळे खरिवडे न्यायालयामध्ये हजर केलं असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शाहूवाडी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं पालेश्वर मानोली ही 2 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। मानोली धरणाशेजारी असणाऱ्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे। गेली 8 दिवस पडणाऱ्या पावसानं शाहूवाडी तालुका मात्र गारठून गेलाय। गेल्या आठवडाभर शाहूवाडी तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। तालुक्यातील कडवी, कासारी, शाळी आणि वारणा नदीवरील 15 बंधारे पाण्याखाली गेले असून या बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद आहे। अणुस्कुरा रस्त्यावर शाहूवाडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलाय। तालुक्यातील पालेश्वर, मानोली ही 2 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। मानोली धरणाशेजारी असणाऱ्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होत असून धरणाच्या पाण्यात पर्यटक बोटिंगचा आनंद घेत आहेत। मानोली बरोबरच केरले धबधब्यावर पर्यटक गर्दी करतात। संततधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। तालुक्यातील सर्वात मोठी धरणं असणाऱ्या चांदोलीमध्ये 69%, कडवी 70%, तर कासारी धरणात 72% पाणीसाठा झालाय। तर कांडवण, बरकी, रणवरेवाडी, कासार्डे, सोनुर्ले हे लघु पाटबंधारे तलाव भरून वाहत आहेत। राधानगरी तालुक्यात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्राबरोबर दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून धुवांधार पाऊस पडतोय। त्यामुळे तालुक्यातील अनेक धबधबे ओसंडून वाहत असून वर्षा पर्यटकांना ते खुणावत आहेत। राधानगरी तालुक्यात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्राबरोबर दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून धुवांधार पाऊस पडतोय। त्यामुळे तालुक्यातील अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत। राऊतवाडी, तोरसकरवाडी आणि सोळांकूर घाटातील वाहणारे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत। उंच कड्यावरून पांढरं शुभ्र पडणारं पाणी, सभोवताली हिरवाईनं नटलेले डोंगर आणि दऱ्याखोऱ्यातून झुळझुळ वाहणारं पाणी पाहिल्यानंतर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो। निसर्गाचं देखणं रूप या राधेच्या नगरीत बघायला मिळतंय अशी मोजकीच दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी। एक आठवडा संपला तरी पावसाची संततधार सुरूच आहे। मात्र हा पाऊस धरण भरण्यासाठी आणि भात पिकांसाठी उपयुक्त ठरतोय। सध्या शेतकरी शेती कामामध्ये मग्न असून भात लावणी, चिखल, कोळपा करण्याच्या लगबगीत असल्यानं शिवारं फुलली आहेत। संततधार पावसानं राधानगरी धरणाचा पाणीसाठा 7.83 टीएमसी वर तर तुळशीचा 1.50 टीएमसी वर गेलाय।
शेतकऱ्याला चिंतेत टाकणाऱ्या दडी मारलेल्या पावसानं गेल्या आठवडाभरात चांगलीच बॅटिंग केली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. मुसळधार पाऊस भात पिकाला उपयुक्त असल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दिवसभर पडणाऱ्या मुसळधार सरींची तमा न बाळगता शेतकरी वर्ग आपली शेती कामं उरकून घेतोय. भात वाफ्यामध्ये ज्या ठिकाणी भाताची उगवणी झाली नाही त्या ठिकाणी भात लावणं, चिखल, कोळपा तसंच भांगलण यासह इतर कामं करण्यामध्ये बळीराजा मग्न झालाय. संततधार पावसानं राधानगरी धरणाची पाणी पातळी 340.50 फुटावर गेली आहे, तर पाणी साठा 7.38 टीएमसी झाला असून धरण 85% भरलंय. धरणातून भोगावती नदीमध्ये 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासामध्ये धरण क्षेत्रात 211 मिलीमीटर तर 1 जूनपासून आजपर्यंत 1920 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुळशी धरण क्षेत्रात 24 तासामध्ये 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणी पातळी 604 मीटरवर असून धरणामध्ये 1.50 टीएमसी पाणीसाठा झालाय. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं वारकरी संप्रदायाची संख्या मोठी असल्यानं विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी अधिक श्रावण मास आल्यानं श्रावण मासानिमित्त एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झालं. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं वारकरी संप्रदाय मोठा आहे. त्यामुळे कोतोली इथल्या हनुमान मंदिरात एकत्र येऊन विविध आध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. विठ्ठल भजनी मंडळ आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं अधिक श्रावण मासाच्या निमित्तानं एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायण झालं. विठ्ठल रुक्मिणी तसंच ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू विठ्ठल वासकर महाराज यांच्या फोटोचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ज्ञानेश्वरीमधील 9व्या आणि 12व्या अध्यायाचं वाचन करण्यात आलं. तसंच जय जय रामकृष्ण हरी मंत्राचा नामजप करून हरिनामाचा गजर करण्यात आला. यावेळी भूपाल गांजवे, राजेंद्र तुरंबेकर, विठ्ठल पाटील, नामदेव साखरे, संदीप कळंत्रे, पांडुरंग गांजवे, गोरख कुंभार, राहुल शेवरे, संभाजी सुतार, सागर वरपे, विठ्ठल अंबुपे उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर गगनबावडा आणि कोल्हापूर राजापूर मार्ग बंद झालाय. गगनबावडा तालुक्यातील कुंभी नदीवरील 6 तर पन्हाळा तालुक्यातील धामणी, जांभळी, कासारी नदीवरील 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर गगनबावडा या राज्यमार्गावर मांडुकली गावाजवळ रस्त्यावर कुंभी नदीचं पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तर कोल्हापूर राजापूर हा मार्ग बाजार भोगावजवळ कासारी आणि जांभळी नदीचं पाणी आल्यानं बंद करण्यात आलाय. पन्हाळ्यातील कासारी नदीवरील 8 तर कुंभी नदीवरील 6 बंधारे पाण्याखाली गेले असून आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. गोरगरीब रुग्णांच्या आजारांसाठी शासन मदतीला धावून आलं असून राधानगरी मतदारसंघात 50,000 गोल्डन कार्डचं वितरण करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. सुशीलादेवी आबिटकर हेल्थ फाउंडेशन आणि भुदरगड पंचायत समितीच्या वतीनं गारगोटीमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वर्गीय सुशीलादेवी आनंदराव आबिटकर हेल्थ फाउंडेशन आणि भुदरगड पंचायत समितीच्या वतीनं बालसंगोपन लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि 2500 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचं वाटप आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
गंभीर आजारामुळे रुग्ण उपचाराअभावी हवालदिल होतो. त्यांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. मात्र आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजनेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय, असं आमदार आबिटकर यांनी सांगितलं. बाल संगोपन योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता घेण्याच्या सूचनाही आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मुलांचं शिक्षण आणि संगोपनासाठी बाल संगोपन योजना अतिशय उपयुक्त आहे, असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पाटील यांनी नमूद केलंय. गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव, प्रकाश बुरुड यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद वर्धन, बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले, अशोकराव फराकटे, प्रकल्प अधिकारी शीतल पाटील, विनायक चव्हाण, दीपक देसाई, अंकुश चव्हाण, राजू चिले यांच्यासह आरोग्य सेवक, अंगणवाडी आशा सेविका आणि लाभार्थी उपस्थित होते. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या चित्रकला स्पर्धेला आज विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कागल तालुक्यातील 3 तर करवीर तालुक्यातील 1 केंद्रावर ही स्पर्धा घेण्यात आली. कागल इथं श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमधील चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन शाहू साखरचे संचालक बॉबी माने यांच्या हस्ते करण्यात आलं. कागल, मुरगुड, सेनापती कापशी आणि कणेरी इथल्या श्री काळसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. 6 गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत 1ली ते 10वी पर्यंतचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत मूकबधीर आणि मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. यावेळी कारखान्याचे संचालक सचिन मगदूम, भाऊसो कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. गेल्या 4 दिवसापासून पाटगाव धरण परिसर आणि मुरगुड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं वेदगंगा नदीला महापूर आलाय. निढोरी दरम्यानच्या पुलाशेजारी पाणी आल्यानं देवगड निपाणी राज्यमार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मुरगुड पोलिसांनी या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवलाय. गेल्या 4 दिवसापासून पाटगाव धरण परिसर आणि मुरगुड शहरासह परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे. 2 दिवसापासून पाणी पात्राबाहेर पडलंय. पावसाचा जोर कायम राहिल्यानं निपाणी देवगड रस्त्यावर मुरगुड नजीक स्मशान शेड जवळच्या रस्त्यावर महापुराचं पाणी आलंय. त्यामुळे निपाणी राधानगरी राज्यमार्गावर होणारी वाहतूक बंद झाली आहे. सध्या मुरगुड निढोरी दरम्यान असणाऱ्या मुरगुडच्या स्मशान शेडजवळ रस्त्यावर सुमारे फूटभर पाणी आलंय. एवढ्या पाण्यातून वाहतूक करणं सहज शक्य होतं. वेदगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्यानं नदीवरील 6 बंधारे पाण्याखाली गेलेत. या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक 3 दिवसांपूर्वीच बंद झाली आहे. त्यामुळे प्रवासी पर्यायी मार्गाचा वापर करून मुरगुडला ये-जा करत होते. पण पर्यायी मार्गही बंद झाल्यानं आता मुरगुडचा संपर्क तुटलाय. नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय. धामणी खोऱ्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धामणी नदीवरील गौशी इथला बंधारा आज सकाळपासून पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. धामणी परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून नदीला पूर आलाय. धामणी नदी धोका पातळीवरून वाहतीये. परिणामी नदीकाठावरील ऊस पिकं पाण्याखाली जात आहेत. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास धामणी नदीवरील म्हासुर्ली, शेळोशी, कडवे, गारिवडे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. गगनबावडा कोल्हापूर मार्गावर काही ठिकाणी पुराचं पाणी आलं असलं तरी पर्याय म्हणून कोल्हापूरकडून होणारी वाहतूक कळे, सुळे, भित्तमवाडी, चांदे, म्हासुर्ली मार्गे गगनबावडा आणि कोकणकडे वळवली आहे. त्यामुळे कोकण भागात जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात जाणाऱ्या रस्त्याच्या ओढ्यावरील मोरी पावसाच्या पाण्यानं वाहून गेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. परिणामी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून ओढ्यावर मोरी तातडीनं बांधण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील 1 किलोमीटर अंतरावर सावे गाव आहे. गावात जाण्यासाठी ओढा ओलांडून जावं लागतं. या ओढ्यावर आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 2 कोटी रुपयांच्या रस्त्याला मंजुरी मिळवली होती. त्या निधीतून रस्त्यावरील ओढ्यावर पुलाचं काम सुरू आहे. ठेकेदारानं ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मोरी बांधली होती. ती मोरी पावसाच्या पाण्यानं वाहून गेली आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यानं करंजोशी पाटणे मार्गे 10 किलोमीटरचं अंतर कापून वाहनधारकांना जावं लागणार आहे. नवीन पुलाचा स्लॅब टाकण्यास वेळेत मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे वेळेत पुलाचं काम झालं नाही असं इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र ग्रामस्थांना बसलाय.
पंचगंगा नदीकाठच्या पूरबाधित गावांचा शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि पोलीस पथकानं आढावा घेतला। पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली। पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या हालोंडी, शिरोली, शिये आणि भुयेवाडी या पूरबाधित गावांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि पूरबाधित कुटुंबांच्या निवाऱ्याच्या व्यवस्थेची पाहणी त्यांनी केली। संभाव्य पूर काळात आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाला मदत करणाऱ्या स्वयंसेवकांच्या भेटीही घेतल्या। संभाव्य पुराच्या धोक्यापासून नागरिकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी योग्य नियोजन केलं असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। नागरिकांनी शिरोली MIDC पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी केलंय। व संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जी पूरबाधित गावं आहेत त्या गावांना भेटी देण्यात आलेल्या आहेत। त्या गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। संभाव्य पूर परिस्थितीमध्ये कुठले रस्ते बंद करावे लागतील त्या ठिकाणी बॅरिगेड्स देखील नेऊन ठेवलेले आहेत, जेणेकरून ते रस्ते बंद होतील आणि कुणी त्या रस्त्यावरून ये जा करणार नाही। करवीर तालुक्यातील गडमुळशिंगीतल्या एका घरेलू कामगार महिलेचा गांधीनगर इथं विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला। पीडित महिलेनं प्रसंगावधान राखत भिरकावलेला दगड विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या डोक्याला लागला। या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यात। करवीर तालुक्यातील गडमुळशिंगी गावात राहणारी महिला गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ मोलकरणीचं काम करते। 22 जुलै रोजी दुपारी 2:45 वाजता काम आवरून ती महिला रूपसंगम साडी दुकानाजवळच्या बोळातून घरी निघाली होती। त्या दरम्यान निखिल सुनील कांबळे यानं पाठीमागून अश्लील इशारे करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। पीडित महिलेनं प्रसंगावधान राखत निखिल कांबळेच्या दिशेनं दगड भिरकावला, तसंच आरडाओरडा केला। त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले। डोक्याला दगड लागल्यानं जखमी झालेल्या निखिल कांबळे यानं पळ काढला। त्याच्या हातात धारदार शस्त्र असल्याचं समजतंय। या प्रकरणी पीडित महिलेनं निखिल कांबळे विरोधात फिर्याद दिली आहे, तर निखिल कांबळे यानंही त्या महिलेवर आणि पतीच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।